संपूर्ण जिल्ह्यातील अपंगत्वाचे दाखले देण्याचे अधिकार सीपीआरकडे आहेत। अपंग व्यक्तीची चाचणी, तपासणी आणि खात्री करूनच अपंगत्वाचे दाखले दिले जातात। पण अपंगत्वाचे दाखले बोगस असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। आजवर कान, नाक, घसा विभागातून श्रवण दोष असलेले हजारो दाखले दिले गेले आहेत। त्यातही अनेक दाखले बोगस असल्याचे निष्पन्न झाले। श्रवण दोषाचे दाखले देण्यासाठी ऑडिओलॉजिस्ट कडून बेरा नावाची चाचणी केली जाते। पण गेल्या 10 वर्षात सीपीआर मध्ये ऑडिओलॉजिस्ट अर्थात श्रवण तज्ञ हे पदच भरलेले नाही। त्यामुळे गेल्या 10 वर्षात खाजगी सेंटरमधून केलेल्या बेरा चाचणीच्या आधारे अपंगत्वाचे दाखले देण्याची पद्धत सीपीआर मध्ये आहे। त्यातून श्रवण दोषाचे बोगस दाखले दिले जात असल्याची शक्यता आहे। सीपीआर कडून सर्व प्रकारच्या अपंगत्वाचे दाखले दिले जातात। अपंगत्वाच्या दाखल्याचा उपयोग शिक्षणासह नोकरीतही केला जातो। MRI, CT स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी अशा चाचण्या करून आणि तज्ञ डॉक्टरांकडून काटेकोरपणे तपासणी करून अपंगत्वाचे दाखले दिले जातात। पण काही जण शासकीय सवलती मिळवण्यासाठी खोटे अपंगत्व दाखले मिळवतात। शिवाय नोकरीतही अपंग व्यक्तींसाठी 3% जागा राखीव असल्याने अपंगत्वाच्या दाखल्याला फारच महत्त्व आलंय। काहीही करून अपंगत्वाचा दाखला मिळवायचा आणि शासकीय लाभ घ्यायचे असा ट्रेंड दुर्दैवाने तयार झालाय। सीपीआर मध्ये तर अपंगत्वाचे बोगस दाखले देणाऱ्यांची एक साखळी निर्माण झाली आहे। सीपीआर मधील नाक, कान, घसा विभागाच्या वतीनं श्रवण दोष म्हणजेच बहिरेपणाची टक्केवारी तपासून अपंगत्वाचे दाखले दिले जातात। त्यासाठी बेरा नावाची चाचणी करावी लागते। ही चाचणी ऑडिओलॉजिस्ट म्हणजेच श्रवण तज्ञाकडूनच करणं अनिवार्य आहे। पण गेल्या 10 वर्षात सीपीआर मध्ये श्रवण तज्ञ हे पदच भरलेलं नाही। त्यामुळे कोल्हापुरातील एका खाजगी सेंटरमधून श्रवणदोष चाचणी करून घेतली जाते। गेल्या 10 वर्षात त्या खाजगी सेंटरकडून तपासणी करून आलेल्या हजारो जणांना श्रवणदोष असल्याबद्दलचे दाखले दिले गेले आहेत। त्यातून अनेकांनी श्रवणदोष असल्याचे बोगस दाखले मिळवले आहेत अशी चर्चा आहे। सीपीआर मधून दिलेल्या बोगस अपंगत्वाच्या दाखल्यात सर्वात जास्त दाखले नाक, कान, घसा विभागाचे आहेत। अशा प्रकारचे बोगस दाखले देता यावेत यासाठी जाणून बुजून सीपीआर मध्ये श्रवण तज्ञ नेमला जात नाही अशीही चर्चा आहे। त्यामुळे सीपीआर मधील नाक, कान, घसा विभागातील कारभाराबद्दल संशयाचं वातावरण आहे।